नमस्कार मंडळी, कुकिंग विथ सारिकामध्ये तुमचं स्वागत आहे. हिवाळा सुरू झाला आहे, तर हिवाळ्यातला स्पेशल पावटे भात ही माझी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सध्या पावट्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे बाजारात हिरवेगार पावट्याच्या शेंगा मिळत आहेत. मी माझ्या चॅनेलवर पावट्याच्या आमटीची रेसिपी पण टाकली आहे, ती तुम्ही नक्की करून बघा. आणि आज आपण बनवणार आहोत पावटे भात. चला तर मग आपण साहित्य बघूयात. इथं मी घेतले आहेत 1 बाऊल पावट्याचे दाणे, गाजराचे काप, 1 बाऊल कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या आणि ओल्या खोबऱ्याचे काप. खडे मसाल्यांमध्ये 8 ते 10 लवंग, 8 ते 10 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा आणि जिरे. इथं मी 2 वाट्या इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून घेतला आहे. सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यात खडे मसाले जाडसर वाटून घेतलेले आहेत आणि आता त्यातच मी खोबरे, मिरची आणि लसूण टाकून त्याचं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे. आता कढईत 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलं आहे व त्यात फोडणीसाठी जिरं टाकून घेऊया. जिरं तडतडले की त्यात पावट्याचे दाणे टाकून ते चांगले तेलात भाजून घेतलेत. त्यातच गाजराचे काप आणि कोथिंबीर टाकून चांगलं परतून घेऊयात. पावट्याचे दाणे आपल्याला तेलात चांगले भाजून घ्यायचेत. चांगले भाजल्याने त्याचा उग्रपणा कमी होतो. इथं मी 3 ते 4 मिनटं पावट्याचे दाणे तेलात चांगले भाजून घेतलेत. आता त्यातच 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता तयार करून घेतलेलं वाटण घालून चांगलं परतून घेतलंय. वाटणाचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचंय. 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर मी आता त्यात धुवून घेतलेले तांदूळ टाकून घेतलेले आहेत. यातलं जे पाणी आहे ते आपल्याला संपूर्णपणे निथळून घ्यायचंय. मगच यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचेत. इथं मी अर्धा तास तांदूळ भिजत ठेवला होता. हे तांदूळ चांगले या मिश्रणामध्ये आपल्याला परतून घ्यायचेत. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय. इथं मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले होते, त्यासाठी मी 4 वाटी पाणी गरम करून घेतलंय. पाणी घातल्यावर हे मिक्स करून घ्यायचंय. तुमच्या घरच्या तांदळाचा अंदाज घेऊन तुम्ही पाणी घाला. आता त्याला एक उकळी आली की मी त्यात तूप टाकून घेतलंय. आता गॅसची फ्लेम कमी करून त्याला मंद आचेवर झाकण ठेवून शिजवून घेतलंय आणि तयार आहे आपला पावटे भात.